बातमीपत्राच्या सुरुवातीलाच संपूर्ण राज्यभरातल्या जनतेची झोप उडवणारी धक्कादायक बातमी आहे। कारण राज्यभरातल्या अनेक भागात पाणी आलेली आहे। पाणीसाठा प्रचंड घटलेला आहे। राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्याची अत्यंत चिंताजनक अशी आकडेवारी समोर येते। पावसाळ्याला अजून 5 ते 6 महिने बाकी आहेत। मात्र असं असतानाच राज्यभरात केवळ 58% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यातल्या धरणांमध्ये फक्त 34%च पाणी आहे। उजनी धरणामध्ये केवळ 8% पाणीसाठा आहे। सध्या 400 पेक्षा जास्त गावं, 1000 पेक्षा जास्त वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। अत्यंत भीषण स्थिती आत्ताच जानेवारी महिन्यामध्येच जर राज्यात असेल तर अजून 5 ते 6 महिने शिल्लक आहेत पाऊस पडण्यासाठी। आणि त्यापूर्वीच अशा पद्धतीने पाणीसाठा इतका प्रचंड कमी असताना ही निश्चित चिंताजनक बाब म्हणावी लागेल। प्रतिनिधी रिद्धेश हातीम याच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। रिद्धेश, कशा प्रकारचं नियोजन आता सरकारकडून केलं जाणार आहे? कारण पाणीसाठा प्रचंड कमी आहे संपूर्ण राज्यभरात। नक्कीच रीती आपण पाहिलं तर मागील 10 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये 3% पाणी हे पाणी पुरवठ्यात ते घट झालं आहे। महत्त्वाचं म्हणजे आता संपूर्ण राज्यामध्ये ते धरणं आहे, त्या धरणांमध्ये फक्त 58% पाणी हे शिल्लक आहे। त्यातील आपण जर संभाजीनगरचं पाहिलं तर संभाजीनगरमध्ये 34% जे पाणी आहे ते पाणीसाठा आहे तो शिल्लक राहिला आहे। व इतर जी मराठवाड्यातली जी जागा जी धरणं आहे त्यांची फक्त सध्या स्थिती देखील चिंताजनक आहे। दुसरीकडे आपण मुंबईचं पाहिलं तर मुंबईची जी पाणीसाठ्याची जी स्थिती आहे ती चिंताजनक नाही। मात्र राज्यातील इतर 400हून अधिक गावांमध्ये व 1000हून अधिक वाड्यांमध्ये जो पाणी पुरवठा आहे तो टँकरच्या माध्यमातून केला जात आहे। सध्याची ही माहिती आहे ती पाणी पुरवठा जो विभाग आहे तिकडनं चालली आहे। त्यामुळे आता ह्याच विषयावरती जे राज्य सरकार आहे ते कुठले उपाययोजना राबवणार आहे ते देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल। कारण सध्या आपण पाहिलं तर जे पावसाळ्याला अजून ते 5 ते 6 महिने बाकी आहे। त्यानंतर आता आपण पाहिलं तर गरमी देखील सुरू होईल आणि त्यामुळे पाणीचा जो साठा आहे तो अजून कमी होऊ शकतो कारण उन्हाच्या आणि उष्णतेमुळे। त्यामुळे आता राज्य सरकारकडून कुठले उपाययोजना राबवली जातील यापुढे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल। रिद्धेश, अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक म्हणून नेमक्या काय सूचना करण्यात आलेल्या आहेत? सरकारकडून कुठलं आवाहन केलं जात आहे सामान्य नागरिकांसाठी? नक्कीच आपण पाहिलं सध्या तरी सरकारकडून सामान्य नागरिकाला एकच आवाहन केलं जात आहे की जास्तीत जास्त तुम्ही पाणी वाचवा व त्या जास्तीत जास्त उपाययोजना राबवा ज्याने आपलं जे पाणी साठा आहे ते वाचवता येईल। आपण पाहिलं यावर्षी पावसाळा देखील खूप कमी प्रमाणात झाला आहे आणि त्याचबरोबर आता वर्षाच्या सुरुवातीला पाणी साठ्याची जी परिस्थिती पाहिली तशी ती सुद्धा देखील चिंताजनक आहे। त्यामुळे सध्या नागरिकांना हेच आवाहन केलं जात आहे की जास्तीत जास्त तुम्ही पाणी वाचवा। कुठल्याही जागेवरती जो पाणी आहे ते वेस्ट करू नका। कारण आपण पाहिलं बऱ्याचशा जागेवरती पाणी हे देखील विनाकारण हे वेस्ट केलं जातं। आता दुसरीकडे आपण पाहिलं तर पुढे काही दिवस सणसूद देखील असणार आहे। 22 जानेवारीला राम मंदिरचा देखील कार्यक्रम असणार आहे। मात्र यावेळी देखील अनेक भागांमध्ये पाहिलं तर जे जेवणासाठी असेल व इतर कार्यक्रम असतील ते ठेवले जातील। त्यासाठी पाण्याचा साठा देखील मोठ्या प्रमाणात लागेल। मात्र या सध्या तरी राज्याची पाण्याची स्थिती पाहता जास्तीत जास्त पाणी वाचावं हे सध्या तरी आवाहन सरकारकडून केलं जात आहे नागरिकांना। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।